नमस्कार, मी भुजल शोधक अशोक शिंदे, जिल्हा बुलढाणा। मी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेखर तालुक्यातील सावत्रा या गावी आलो। तर आपले शेतकरी मित्र यांनी 2 दिवसापासून मला फोन लावला। सुभाष भाऊ निकस पाटील यांच्या शेतात मी एक बोरचा पाईंट देण्यासाठी आलो होतो आणि अगोदरही यांनी 4-5 पनाडे आणले। 4-5 पनाड्याची पाईंट योगायोगानं सर्वांचेच अंतर निघले, एकाचाही जवळ नाही आला। पण जेमतेम त्यांचा आपल्यावर विश्वास होता, त्याच्यामुळे आपल्या पाईंटवर ते उद्या किंवा परवा दिवशी बोर घेतील। बोर घेतल्यानंतर त्याचाही तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट राखू। त्यांचं मेखरला एक कृषीचं दुकान आहे। कसं दुकान? बळीराजा कृषी सेवा केंद्र त्यांचं मेखरला दुकान आहे। त्यांना तिथं दुकानात आमचं कसं किंवा जसं चांगलं पाणी लागतं, त्याच्यानंतर मग आपण इथं आलो। आपण इथं आल्यानंतर त्यांचं शेत पाहिलं। एकदा फिरवा इकडे खालच्या कोपऱ्याला, इकडे त्यांनी एक बोर मारला। तर त्या बोरला पाणी किती लागलं? 1 इंची पाणी लागलं। पण ते 1 इंची पाण्याची भानगडाशी त्यांचा पंप झाला मोठा। पाणी 5 ते 10-15 मिनिटं, अर्ध्या घंट्याच्या आतच पाणी निघायला लागलं। त्याच्यामुळे इथं एक विहीर किती फूट? 90 फूट। ही जी पेटी दिसते तुम्हाला इथं 90 फुटाची एक त्यांची विहीर आहे। तर 90 फूट विहिरीलाही पाणी नाही। 2 वर्ष अगोदर विहिरीला पाणी काढू देत नव्हते, पण आता जेमतेम काय व्हायला लागलं, पावसाळा झाला तर पावसाळा कमी व्हायला लागला। त्याच्यानंतर लोकांची बी विहिरी बोर चालू आहे, त्याच्यामुळे पाणी कटू शकतं। त्याच्यामुळे त्या विहिरीचं पाणी कमी पडलं असेल किंवा कदाचित कुठं कटलंही असेल। तर त्यामुळे आता ह्या विहिरीला यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात पाणीच नाही। त्यांचा एक हार्बर आहे तिकडे डॉलर म्हणून, तर त्याला पाणीच नाही। त्या पाणी नसल्यामुळे त्यांनी दुसरा बोर घेण्याचा निर्णय ठरवला। आणि त्याच्यानंतर आज आपण इथं आलो। इथं आल्यानंतर आपण त्यांना एक बोरचा पॉईंट दिला। जेमतेम या बोरला 350 फुटापर्यंत 3च्या पंपाचं पाणी लागल आणि पाणी चांगलं आहे। इथलचा जो एक पदर आहे 10 चांगला प्रकारे रफ पदर आहे, 2 पदर आहे ते नॉमिनल आहेत। त्याच्यामुळे इथं 3च्या पंपाचं सांगितलं आपण, लागताना तर लागलं तर 5चाही लागेल किंवा 7.5चा लागेल, पण 3च्या पंपाचं पाणी इथं। धन्यवाद।